Hello students, so our chapter is chemical thermodynamics. Previous lecture we studied the types of process. There are number of type of process in this. First we study the isothermal process, then second isobaric, third one is isochloric, and fourth we see the reversible and irreversible process. So in this lecture we study the new point is nature of heat and work. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या चॅप्टरमध्ये बघताना एक इमॅजिन केलं होतं की क्लोज कंटेनर घेतलं होतं गॅसचं. कसलं? क्लोज कंटेनर ऑफ गॅस विच हॅविंग मुव्हेबल पिस्टन. हे काय झालं? क्लोज कंटेनर झालं गॅसचं विच हॅविंग त्याच्यावर काय मुव्हेबल पिस्टन आहे. इथे काय असतो? गॅस. सो ही पूर्ण सिस्टीम आपण बघितली. जो काही आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा पूर्ण स्टडी केला, पण त्या स्टडी करताना आपण प्रत्येक वेळेस क्लोज सिस्टीम कन्सिडर केली. का जे गॅस सिलेंडर आहे ते कसं होतं? क्लोज होतं विच हॅविंग द आपण काय तोच वर्ड विचारला विच हॅविंग द मुव्हेबल पिस्टन. म्हणजे आपण थर्मोडायनॅमिक्स स्टडी करताना क्लोज सिस्टीम कन्सिडर केली होती. सो आता ह्या क्लोज सिस्टीममध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हे माहिती आहे का? नाही. सो ह्या क्लोज सिस्टीममध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. एक फर्स्ट वन बाय डुईंग वर्क अँड हीट ट्रान्सफर. सो आपल्याला काय बघायचं आहे? एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं इन क्लोज सिस्टीम. सो कशाने होतं? बाय वर्क अँड हीट ट्रान्सफर. दोन सिस्टीमने. सो आपल्याला काय स्टडी करायचं आहे? वर्क अँड हीट. का स्टडी करायचा? कारण काय केलं आपण? क्लोज कंटेनर कन्सिडर केलं. ऑलवेज आपण काय केलं? क्लोज सिस्टीम कन्सिडर केली. पण आपल्याला माहिती आहे का ह्या क्लोज सिस्टीममध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी होती? देर आर टू टाईप. दोन वेगवेगळ्या टाईपने त्या एनर्जीला ट्रान्सफर व्हायला काहीतरी वर्क करावं लागतं किंवा हीट ट्रान्सफर करावी लागते. तेव्हाच त्या क्लोज सिस्टीममध्ये काय होती? एनर्जी ट्रान्सफर होती. म्हणून आपल्याला हा पॉईंट स्टडी करायचा आहे, नेचर ऑफ हीट अँड वर्क. सो फर्स्ट ऑफ ऑल नेचर ऑफ हीट अँड वर्क. सो डेफिनेशन द मेकॅनिक्स in the mechanics works is defined as energy by which body is displaced through distance by d is application. सो हे मेन झालं किंवा मेन हेडिंग आहे ह्या पॉईंटमधलं. ह्या मॅकॅनिक्स असा काही मॅकॅनिक्स आहे का वर्क इज डिफाईन ॲज एनर्जी बाय विच बॉडी टू डिस्प्ले थ्रू द डिस्टन्स डी बाय ॲप्लिकेशन. सो हे सेंटेन्स आपल्याला समजलेलं नसतं. सो हे सेंटेन्स कसं? सपोज हा बॉक्स आहे. इट इज बॉक्स. हा काय? बॉक्स आहे. हा बॉक्स मला इकडे न्यायचा आहे ह्या जागेवर. सो याला हा ऑटोमॅटिक जाईल का बॉक्स इकडे? नाही. यावर काय करावं लागेल? काय करावं लागेल? याच्यावर फोर्स अप्लाइड करावं लागेल. ओके. याच्यावर काय अप्लाइड करावं लागेल? फोर्स. सो ह्या बॉक्सला इथून इथपर्यंत जाण्यासाठी काहीतरी काय लागेल? त्याची काहीतरी काय होईल? हालचाल होईल. सो त्याला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. सो आपल्याला काय लागेल? फोर्स. त्या बॉक्सवर काय करावं लागेल? फोर्स अप्लाइड करावं लागेल का जो दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. सो तिथे काय होईल? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणतो आपण? डी. सो आपला वर्कचा फॉर्म्युला काय? सो कन्सिडर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सिम्पल काय केलं आहे? ह्या बॉक्सला इथून इथपर्यंत नेण्यासाठी काय करावं लागणार? थोडासा फोर्स अप्लाइड करावं लागणार आहे. तो त्याच्या जी काही जागा आहे त्यात काय करतोय? चेंज करतोय. त्याला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. सो फॉर्म्युला ऑफ वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो सिम्पल फॉर्म्युला काय वर्कचा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो इन केस ऑफ थर्मोडायनॅमिक्स फोर्स कसा कन्सिडर करतो आपण? फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. सो फोर्स कसा डिफाईन करतो? प्रेशर इंटू एरिया. बट इन केस ऑफ थर्मोडायनॅमिक्स सो डब्ल्यू इज इक्वल टू काय? सिम्पल एफची व्हॅल्यू पुट केली. फोर्सची व्हॅल्यू काय? प्रेशर इंटू एरिया इंटू डी. प्रेशर इंटू एरिया इंटू डी. सो आपण जर स्क्वेअर कन्सिडर केला इथे राईट हिअर स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? त्याच्या साईडचा काय करतो आपण? स्क्वेअर करतो. सो साईड काय दिली आहे आपल्याला? डी.
सो डीचा काय येईल स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल टू काय येईल आपला डी स्क्वेअर. सो पुट द व्हॅल्यू डी स्क्वेअर. सो वर्क इज इक्वल टू पी इंटू ए. एरिया काय आपला डी स्क्वेअर इंटू डी. सिंपल काय झालं. वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू डी काय डायमीटर स्क्वेअर. सो एरियाची व्हॅल्यू काय पुट केली डी स्क्वेअर इंटू डी. अगेन आपण जर सिंपल क्यूब कन्सिडर केला, हे क्यूब कन्सिडर केला तर क्यूबचा जो काही एरिया आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो. एरिया क्यूबचा एरिया आपण अगेन त्याच्या साईड काय कन्सिडर करणार आहे डी. सो साईड काय केला कन्सिडर डी केला. सो क्यूबचा जो काही व्हॉल्यूम आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो डीचा क्यूब. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू डी क्यूब. सो इथं बघा डब्ल्यू इज इक्वल टू प्रेशर इंटू डी स्क्वेअर इंटू डी काय होईल डीचा क्यूब. सो डी क्यूब आणि डी क्यूबलाच काय म्हटलं आपण व्ही. सो डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही. इज इट वर्क डन. सो सिंपल डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही. कसं कॅल्क्युलेट केला. हाऊ टू कॅल्क्युलेट. फर्स्ट केमिकल नेचर ऑफ हीट अँड वर्क आणि हीटचा स्टडी का करतोय कारण केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण काय केलं होतं एक क्लोज सिलेंडर ऑफ गॅस कन्सिडर केलं होतं. सो त्या गॅस सिलेंडरमध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं त्यासाठी काय लागणार आहे त्याला काहीतरी वर्क करावं लागणार आहे. वर्क करावं लागेल किंवा हीट ट्रान्सफर करावं लागेल तेव्हाच काय होतं त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हीटचा त्या कंपाऊंडमध्ये असलेले हीट आणि वर्कचं नेचर कसं आहे ते स्टडी करायचं आहे. सो फर्स्ट डेफिनेशन काय द मेकॅनिक्स इन विच वर्क इज डिफाईन्ड ॲज एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस्ड टू द डिस्टन्स डी इज ॲप्लिकेशन. सो काय केलं एक बॉक्स कन्सिडर केला. ह्या बॉक्सला मला इकडे न्यायचं आहे पण त्यासाठी काय करावं लागेल काहीतरी फोर्स अप्लाइड करावं लागेल आणि ह्या एका बॉक्सपासून दुसऱ्या बॉक्सपर्यंत जाण्यासाठी त्यांनी काहीतरी काय केली त्याची डिस्प्लेसमेंट केली. सो डिस्प्लेसमेंट इज वॉट डी. काय केलं आहे त्यांनी बॉडीची डिस्प्लेसमेंट केली आहे. सो डी आणि कशा थ्रू गेला आहे फोर्स अप्लाइड. सो मेकॅनिक्स इन विच वर्क्स ॲज एनर्जी इन विच बॉडी इज डिस्प्लेस्ड टू द डिस्टन्स डी इज इट ॲप्लिकेशन. सो सिंपल काय झालं फोर्स इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय वर्कला काय येईल हे पूर्ण काय झालं वर्क. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो काय केलं फोर्स कसं कॅल्क्युलेट करतो प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतो फोर्स अपॉन एरिया. सिंपल फॉर्म्युला रिअरेंज केला फोर्स इज इक्वल टू एरिया इंटू प्रेशर. सो प्रेशर आपण काय केलं सिंपल व्हॅल्यू पुट केला पी इंटू ए इज इंटू डी. सो आपण एक स्क्वेअर कन्सिडर केला. स्क्वेअरचा एरिया कसा काढतो डीचा स्क्वेअर इंटू काय आला त्याचा डीचा क्यूब आला. ह्यार काय आलं डीचा क्यूब आणि डीचा क्यूब म्हणजेच काय असतं व्हॉल्यूम असतं. सो इज इट नेचर ऑफ हीट अँड वर्क फंक्शन यावर क्वेश्चन विचारले जातात. राईट द नेचर ऑफ हीट अँड वर्क फंक्शन. सो त्यासाठी इक्वेशन डब्ल्यू इज इक्वल टू पी इन